भविष्यकाळाचा विचार करता कमी पडणारा पाऊस लक्षात घेऊन शेती सुजलाम सुफलाम करायची असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करावा लागणार असल्याचं मत अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केले. प्रवरा माहीच्या जलपूजनाचा कार्यक्रम नुकता त्यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे संजय छल्लारे, भरत साळुंके, रवींद्र खटोड, भास्कर बंगाळ, बेलापूर खुर्दच्या सरपंच सविता राजोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. भंडारदरा धरणाचे आपल्या हक्काचे पाणी गेले, यामुळे आहे त्या पाण्यात शेती करायची असेल तर भंडारदरा धरणातून बंद पाईपद्वारे पाणी आणून ड्रीपद्वारे शेतीला द्यावे लागणार आहे. जल है तो कल है. भविष्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे हे ओळखून आपल्याला कमी पाण्यात शेती कशी करता येईल. इस्रायलच्या धर्तीवर आपण ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा पद्धतीचा वापर करून शेती केली पाहिजे. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण शासनाच्या वतीनं प्रवरा आणि गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधले पाहिजेत असंही मुरकुटे यांनी म्हटलं आहे. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, विक्रम नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भगवान सोनवणे, हिम्मतराव धुमाळ, नीरज मुरकुटे, प्रसाद खरत, प्रकाश नवले, बेलापूर सोसायटीचे चेअरमॅन राजेंद्र सातभाई, शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, लहानू नागले, यादव काळे, चंद्रकांत नाईक, सुनील नवले, अंतोन अमोलिक, शिवाजी बाबळे, अशोक वहाडणे, किशोर कांबळे, पत्रकार अशोक गाडेकर, ज्ञानेश गवले, देविदास देसाई, दिलीप दायमा, सुहास शेलार आदी उपस्थित होते. असला पाहिजे अशी आमची सर्वांना विनंती. आणि जर तो कारखाना पुढचा मिळाला नाही, तो कारखाना चालणं आवड होईल. कुणी आलं तरी तो कारखाना चालणं आवड होईल. म्हणून माझी विनंती आहे की आपल्या भागामध्ये आम्ही जेव्हा उन्हाळ्यात कारखाना चालवताना बघितलं तर बऱ्याच लोकांनी ऐनतपूर, बेलापूर, रामनंदखोल आणि या भागातलं एकलं रे या भागातलं ऊस आगस्ती. मग तुम्ही भावाचं जर म्हणता आगस्तीने किती पेमेंट केलं? 2500 रुपये पेमेंट केलं. काही लोक म्हणतात भाव तुम्ही ज्या दिला तर आम्ही उचीकडे घालू. पण ठीक आहे, आम्ही 2700 रुपये भाव दिला. आगस्तीने किती भाव दिला? 2500. 2500 काही दिलं नाही. मग आता लोकांना उशिरा कळालं, म्हणजे आमच्यापेक्षा कमी भाव असणारे कारखान्याची मूळ दिला. आणि आता काही लोक म्हणतात की भाव आपला भाव हा इतर कारखान्याबरोबर राहतो. आता काही लोकांच्या ते काही मंत्री असतात, मंत्र्याचा कार्य कोण तपासणार? मंत्र्याचा कार्य कोण तपासणार? कारण मंत्री राज्यात तपासणारे कोण असतात? शासकीय कर्मचारी असतात. मंत्र्याचा कारखाना जाऊन काय काटा तपासणार आहे? आमच्याविषयी कोणी जर तक्रार केली, आमच्या गाड्या तपासलं गाव तो स्पॉट येईल आणि आमचा कार्यालय तू असली तर तो स्पॉट आम्हाला पकडी, आमच्यावरती कारवाई केली. पण काही कारखाने जे आहेत तिथं मंत्र्याचे कारखाने आहेत, त्या कारखान्याला खाता कोण तपासतं? कोणी तपासत नाही. त्यामुळं तुमच्या वजनाची काही खात्री. आपल्या कारखान्याला आपण ऊस घातला तर त्याची गॅरंटी वजनाची खात्री. बाहेरच्या कारखान्याला आणि तुम्ही तिथं कोणी जाऊ शकत नाही, त्यांच्या गाड्यावर तुम्ही जाऊ शकत नाही. आपला गाडा इकडे उडत असतो, कुणी जातं, कुणी येतं, कुणी पाहतं. आणि चाळीसगावचे कर्मचारी असतात, ते कर्मचारी लक्ष असतात. त्यामुळे आता खाजगीवाले सुद्धा, खाजगीवाल्याच्यात तुम्हाला गेटच्या आत जाता येत नाही. तुम्ही खाजगी कारखान्याला उदर दिला तर तुमचा वजनाचा काटा तपासता तुम्हाला येत नाही. तेव्हा अशा तऱ्हेने आपण त्याचा विचार केला पाहिजे. काही लोक ज्यात भाव देतात नाही, पण वजनाची गॅरंटी नाही. भाव ज्यात देतील पण वजनाची त्याची खात्री नाही. म्हणून आपण हा आपला कारखाना आहे, तो कारखाना आपला शेवटी राहणार आहे. आणि तो सहकारी कारखाना, कारखान्याच्या माध्यमातून जे आपण कॉलेज काढले, शाळा काढल्या, शिक्षण संस्था काढल्या, आपण बी फार्म काढलं, टी फार्म, आपण पॉलिटेक्निक कॉलेज काढलं, आपण 8.5 टीमची पाणी, एवढं पाणी 3.5 टीमची पाणी जर आपल्या या खोऱ्यामध्ये आपण जर ठिबक पद्धतीने वापरलं, संपूर्ण पाईपलाईनने पाणी आणायचं, कॅनॉलमध्ये पाणी आणायचं नाही, ते पाईपलाईनने पाणी आणायचं आणि त्याच्यावरती संपूर्णपणे ठिबक सिस्टीम जर केली संपूर्ण तालुक्यामध्ये, संपूर्ण भागामध्ये, म्हणजे त्यामध्ये गौर होईल आणि वरचा भाग सुद्धा येईल. सारा भंडारा जर लाव क्षेत्र, मग ते अकोला असो, ते संगमनेर असो, ते प्रवरा असो, ते श्रीरामपूर असो, या सर्व भागामध्ये जर निवंड आणि भंडारदरा त्याच्यावरती जर ठिबक सिस्टीमचे जर पाईपने जर पाणी दिलं, प्रत्येक शेतात पाणी पाईप नाही. त्यासाठी आम्ही प्रस्ताव सरकारला केला होता. मंगळ जोशी मुख्यमंत्री होते, त्यांना सांगितलं किंवा सरकारने काही खर्च करावा,
कारखाना काही करतो नाही आणि काही शेतकरी करतो. म्हणजे असं जर ठरलं तर आपल्या भागामध्ये पाण्याची कधीच टंचाई पडणार नाही. संपूर्ण प्रवारा खोरं, गोदावरी खोरं हे संपूर्ण सुजलाम सुफलाम होऊ शकेल. हा देशातला एक आदर्श प्रकल्प पुढच्या काळात होऊ शकतो. तेव्हा आपण वारंवार शासनाकडे मागणी करतो, अद्यापर्यंत काय त्याला मिळालं नाही. पण पुढे मागे कधीतरी पुढच्या पिढीला हे करावं लागणार आहे. कारण पुढे पाण्याचं कमी प्रमाण राहणार, पाऊस कमी पडतो, कधी पाण्याचं प्रमाण कमी राहतं. श्रावणा पाण्याचं महत्त्व काय आहे, श्रावण वाटतं आपलं पाणी मिळालं पाहिजे. हे मिळायचं असेल तर आणि वरचे भांडणं मिळायचे असेल, आज आपले आणि वरच्या भागातले भांडणं आहे काय की आपल्याला जे पाणी पाहिजे खरं म्हणजे पूर्वी आपल्या भागाला सर्वात जास्त जवळजवळ 75% पाणी श्रामपूरच्या तालुक्याला मिळतो. प्रवरा परिसरामध्ये 25% पाणी होतं आणि वरती म्हणजे संगमनेर अकोल्याला पाणी मिळत नव्हतं. मग त्यानंतर मध्यंतरी शरद पवार मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांनी पुन्हा मागणी आली की प्रवरेवाले संगमनेर संगमनेर तालुक्यात लोक म्हणले आम्हाला लिफ्ट करायला परवानगी द्या, आम्हाला काही पाणी द्यायचं. अकोलेवाले म्हणले आम्हाला काही पाणी द्या. मग त्यांनी त्याच्यावरती लिफ्ट केले आणि मग त्याच्यावर संघर्ष वाढला. आपल्याला पाणी कमी मिळालं. मग शासनाने तोडगा काढला. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना 52% पाणी आपल्या श्रामपूर तालुक्याला आणि उर्वरित पाणी वरती प्रवारा नंतर संगमनेर आणि अकोल्याला असं द्यायचं आज निर्णय झाला. पण आज अशी परिस्थिती आहे की कधी कधी आपण हिशोब पाहिला आपला 52% सुद्धा पाणी आपल्या भागाला मिळत नाही. आणि मग अशा तऱ्हेने दिवसेंदिवस वर्षा लोकांच्या ताब्यात वरती ते हेडलं असल्यामुळं ती जास्त पाणी घेऊ शकतात, पाण्याचा वापर ती जास्त करू शकतात. म्हणजे आपण तेल आल्यामुळं आपल्याकडं पाण्याचं त्यामुळे ते पाणी जास्त घेऊ शकतात आणि आपलं पाणी कमी पडू शकतं. तेव्हा दिवसेंदिवस ही परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि म्हणून आपण किंवा या प्रवारा खोऱ्यामध्ये आणि गोदावरी खोऱ्यामध्ये आपल्या भागात की जर भंडारदरा आणि निळवंडव याचं पाणी तलावामध्ये न सोडता पाईपलाईन आणणे जसं इस्रायलमध्ये एकच नदी आहे, एकच धरण आहे. परंतु सारा इस्रायल म्हणजे छोटा देश, 2 जिल्हे इतका तो देश आहे. त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या शेतामध्ये पाईपने पाणी जातं. तसं घरात आपल्याला प्यायला पाणी मिळतं, तसं की इस्रायलमध्ये प्रत्येक शेतामध्ये हे पाणी ठिबकणी किंवा तुम्ही स्प्रिंकलरने वापरा हे वापरा मिळतं. आपला हा जर प्रोजेक्ट आला तर हा देशामध्ये 1 नंबरचा आदर्श असा प्रोजेक्ट भविष्यकाळात होऊ शकतो. तेव्हा आपली सातत्याने मागणी पुढच्या पिढीसाठी ते माहिती सांगितली पाहिजे. हा कार्यक्रमसुद्धा यासाठी ठेवलेला आहे की पुढच्या पिढीला माहीत नाही, पुढच्या पिढीला माहीत असतं. कारण त्या काळामध्ये जे लोक आहेत 85 सालामध्ये जे होते ते बरेचसे आता दिसतच नाही, म्हणजे ते गेलेले आहे. आणि त्यामुळं नवीन जी पिढी आली आता म्हणजे आता त्यांचं वय, मी आता आमदार होतो 99 सालापर्यंत, 99 सालापासून आता किती वय झाले, 25 वर्ष झाले. 25 वर्ष ज्याचं वय 25 वय आहे त्याला मागचं काही आमच्या काळाचं काही माहिती, ज्यांचं वय 30 आहे त्याला काही माहिती असेल काही कारण नाही, तो लहानच होते. ज्याचं वय 40 आहे त्याला थोडंफार समजत असेल आणि ज्याचं वय 45च्या पुढे असेल त्या लोकांना फक्त म्हणजे आमच्या काळातलं आम्ही जे काही काम केलं ते माहीत असेल. त्या नवीन पिढीला हे काम माहीत नाही. म्हणून आपल्याला नवीन पिढीला हे सांगितलं पाहिजे. कारण की आता आपण या सर्व योजना केल्या आणि यामुळे ऊस वाढला, पण आपल्या कारखान्याला ऊस आपण दिला पाहिजे. आपण याच्याऐवजी बाहेरच्या कारखान्याला ऊस देतो. म्हणजे आमचं म्हणणं हे आहे की बाहेरच्याने काय केलं आहे तुमच्या पाण्यासाठी, आम्ही आपल्या अशोक कारखान्याच्या माध्यमातून जी काय सत्ता मिळाली आमदारकी किंवा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं त्या काळात जी काय आमदारकी मिळाली त्या आमदारकीच्या माध्यमातून आपण कोल्हापूर बंधारे केले, पाणी अडवलं. अशोक कारखान्याच्या माध्यमातून आपण गावगाव अशोक बंधारे बांधले आणि त्या ठिकाणी हे सुद्धा पाणी आपण वाढवलं. मग बाहेरच्या लोकांचा काय संबंध आहे आपल्याकडे ऊसवाढीचा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देविदा देसाई, बेलापूर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात,
लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.